ती मला दिसती, आईच्या माग असा लपून राहायचा तो, ती मारती माझ्या म्हणजे गळा दाबते माझ्या आईला म्हणायचा तो. रात्रीच्या 12 वाजता काय दिवट्या घेऊन ते निघते तो. अमावस्या पौर्णिमा त्यांचीच असती ना भूतांची वगैरे, दिवस असतो त्यांचा भूतांचा. नुसतं ते रस्ता दिसत नव्हता, तिथल्या तिथंच फिरायचे. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका रिअल आणि रॉ पॉडकास्ट चॅनल मध्ये. आपण भयानक आणि चित्तथरारक पॉडकास्ट आपल्या जनतेसोबत शेअर करतो, जे काही आपल्या सबस्क्रायबर आणि आजूबाजूच्या लोकांसोबत घडतात. तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुमच्यापैकीच एक या ठिकाणी बसून माझ्यासोबत गप्पा मारू शकतो. तर आपल्याकडे एक मॅडम आलेत, ज्यांच्यासोबत जे काही रिअल किस्से घडले ते आपल्यासोबत शेअर करणार आहेत. तर नमस्कार मॅडम. नमस्कार. तर आपलं नाव काय आणि आपण कुठून आलाय ते आमच्या जनतेला सांगू शकता? माझं नाव मनीषा किशोर घोगरे, अकलूज वरून आले मी. काय घडलं होतं आपल्यासोबत? माझ्यासोबत नाही, माझ्या भावासोबत घडलेलं. बरं. भाऊ माझा छोटा होता, माझ्या लग्नाच्या अगोदरचा किस्सा आहे हा. बरं. भाऊ छोटा असल्यामुळं तो असं 4-5 वर्षाचा, लहान असल्यामुळं त्याला काही ताप आला म्हणून नाव झाले. तो ह्याच्यात दवाखान्यात नेलं त्याला. बर. दवाखान्यात नेल्यानंतर तिथं डॉक्टरांनी गोळ्या औषधं दिली. ते काय म्हणजे त्याला म्हणजे हे होईना, ताप त्याचा निवेना, कमी होईना. आमच्या घराच्या पाठीमागे एक शाळा आहे, तो तिथं खेळायला जात होता, तेव्हापासून त्याला ताप यायला लागला, चालू झाला. मग ती आम्ही काही लक्ष दिलं नाही, दवाखान्यात ते नेलं. तिथं काय त्याचा तापाचा निवाणा, तिथं काय पडला म्हणून नाव झालं असं. तर दवाखान्यात नेल्यावर जास्त व्हायचं नंतर. मग तो नंतर जास्त तापात, थंडी ताप यायचा आणि तापात असा बराळायचा की ती मारती माझ्या म्हणजे गळा दाबते माझ्या आईला म्हणायचा तो. जास्त ताप आल्यावर ती मला दिसती असं बोलायचा तो, तापात बराळायचा आणि चांगल्यापणे पण बराळायचा. आईच्या माग असा लपून राहायचा तो. मला मारती किंवा माझ्या गळा दाबती, मला ती दिसती असं तो बरळत होता तापात. ते ताप आला आणि परत चांगल्यापणे पण असा बरळत होता, त्याला ती दिसत होती ना पुढं. मग ते कसं काय, म्हणजे त्यांचा इलाज वगैरे केला का तापाचा जो काय असेल दवाखान्यामध्ये? दवाखान्याची गोळ्या औषधं घेतली, पण त्यांनी काय एवढा फरक पडला नाही. मग ते नंतर आमचे चुलते म्हणले बघू आपण भैरवसा वगैरे झालाय का बघू असं. तर खेड्यातली लोक कसं भैरवसाला ते मानतात ना जरा, त्याच्यामुळे त्यांनी आपलं हे केलं. मग आमचे तिथं देवी आम्ही राहतो ते जरा थोडं वरच्या साईडला बाजूला. मग त्या देवीकडे नेल्यानंतर त्यांनी ते अंगारा वगैरे लावला असं देवीचा. तिथं जरा मग त्याचा ताप वगैरे संध्याकाळी निवला. मग दुसऱ्या दिवशी तेवढ्यापुरतं ते झालं आणि अजून नंतर चालू झालं लगेच. म्हणजे त्याचा काही उपाय नाही झाला? थोडाफार झाला, त्या अंगाऱ्यापुरता थोडा झाला. अंगारा ते धुपारा वगैरे असतो ना, तसं ते लावल्यामुळे झाला थोडाफार उपाय. मग तुम्ही नंतर काय केलं? मग नंतर आमची आई माहेरी गेली. मग नंतर माहेरी गेल्यावर आमच्या आजोबा पोथी पुराण असं म्हणजे वारकरी असल्यामुळे धार्मिक ह्याच्यातले होते. मग त्यांचा ब्राह्मणाशी ते सहवास होता असा जास्त. पंचांगणात वगैरे बघितलं ना, त्या आजोबांना पण आमच्या कळत होतं थोडं थोडं. मग त्यांनी पण सांगितलं ह्याला जरा पिशाचीची बाजू आहे, भूतबाधेतला असा प्रकार आहे. त्याने त्याच्यात बघून सांगितलं हो पंचांग मध्ये. हा. मग नंतर ते त्यांचे ते ब्राह्मण आहे, ते करमाळ्याला तिथंच गाव आहे, संगोबा बोरगाव म्हणून आजोबांचं गाव आहे. मग ते करमाळ्याला गेल्यानंतर ह्याची म्हणजे दाखवला असं मुलाला त्रास होतोय ते. मग त्यांनी सांगितलं की तुमच्या घराच्या पाठीमाग शाळा आहे वाटतं, तिथं सार्वजनिक बांधकाम आहे, तिथं शाळेत कोणतरी बाळातीन स्त्री वारली आहे, म्हणजे असं कशात तरी अपघाताने ती गेली. त्याच्यामुळं मग ती असं दुसऱ्यांच्या बाळाला ती झुळकेत सापडून मग ती म्हणजे ही होतंय. झुळका म्हणजे काय असतं? झुळूक म्हणजे ती भूतांची अमावस्या पौर्णिमेला निघते, ती अशी झुळूक असते ना. म्हणजे ते रात्रीच्या 12 वाजता काही दिवट्या घेऊन ते निघते असं त्यांची ते अमावस्या. रात्रीच्या 12 वाजता कशाला गेलो शाळेत? तसं नाही निघते, पण ते अमावस्या पौर्णिमेचा टाइम असतो ना तसा त्यांचा. मग ते अमावस्या पौर्णिमा त्यांचीच असते ना भूतांची वगैरे, दिवस असतो त्यांचा भूतांचा. मग ते नंतर मग आम्हाला पण हे झालं ना, तो म्हणजे आम्ही तिघी बहिणी, त्याच्या पाठीवर एक भाऊ, आणि मग त्याला असे झटके यायला लागले ना तापातनं, तो बरळून मग असा बेशुद्ध व्हायचा. मग ती बाई त्याला अशी का म्हणत होती की चल माझ्यावर, चल माझ्यावर? तिचा मुलगा ती वारली होती, पोटात असताना बाळ गेलं ना, मग तिच्या अपेक्षा अपूर्णच राहिल्या ना. मग ते आत्मा बोलत असतो वाटतं, असं अपेक्षा राहिल्या अपूर्ण. मग त्याचा उपाय वगैरे परत काय केला?
नंतर उपाय केला. मग ते काय त्याला मग नंतर 7 दिवस पारायण केलं ब्राह्मण घरी आणून आम्ही. पारायण केलं फक्त 7 दिवस? हो, पारायण केलं. ती महामृत्युंजय जप म्हणायचा तो 7 दिवस पारायण केलं त्याचं, त्यातनं सुटका हो म्हणून. आता पूर्णपणे बरे झाले मग त्याच्यानंतर? हो हो, तो लगेच फरक पडला ना. ते म्हणजे ते नाहीशीच झाली त्याच्यातनं असं. बरं, आता म्हणजे काय त्याचा काय प्रॉब्लेम नाही? तेव्हापासून नाही. मग ते केलं ना. मग ती बाई म्हणायची, ती गळ्यावर बसायची उन्हाची, ती म्हणायचा माझा गळा दाबती सारखी, मला चल म्हणती इकडं माझ्याकडं. मग ते शाळेमध्ये जाऊन तिथं काय आणखीन काय क्रिया प्रक्रिया केली त्यांनी, तंत्रमंत्र केलं? नाही, फक्त आमची त्या बाजूला जवळच होतं ना, मध्ये रोड होता, सरकारी रोड असतो तो, आणि लगेच चिटकून शाळा आहे आमच्या घराच्या पाठीमागे आईच्या. म्हणजे हा किस्सा तुमच्या भावासोबत घडला? हो, भावासोबत. अजून कुठला हॉरर किस्सा घडला होता तुमच्या रिलेटिव्ह तुमच्या सोबत? माझ्या वडिलांसोबत पण घडला होता. हो, म्हणजे आम्ही 7वी 8वी ला असताना आम्ही शेतात राहायचो, म्हणजे राहणार शेतात. मग कोप म्हणजे असं पत्र्यांचं घर ते होतं. वडील पहिले कसं गडी वगैरे नसायचे, ती मोटर चालू बंद करायचे, शेतकरीत माझे वडील. मग मोटर चालू बंद करायला जायचे. त्यावेळेस बहुतेक अमावस्या पौर्णिमा होती, पौर्णिमा. मग ते रात्री गेले 12 नंतर, ते नाही का म्हणजे लाईट येते ती जाती, मोटर सकाळी नसायच्या, संध्याकाळी चालू बंद करायचं. मग ते गडी वगैरे नसल्यामुळं माझे वडील जायचे बघायला असं. मग तिथं असं झाडीत, मग तिथं मशानभूमीच आहे ना खाली, म्हणजे जरा झाडी थोडं मोठं असं, आणि जरा थोडं 2-3 किलोमीटर सोडलं की मशानभूमीच आहे. त्यामुळं मग ते वडील परत रात्री सकाळ आले, ते उशिरा आले, पहाटे आले, पण ते रात्रभर फिरत होते असे चकवा. तिथं झाडी होती जरा. मग ते दुसऱ्यांचं शेत आहे, ते बारकुंडाचं शेत म्हणून त्यांचं आडनाव बारकुंड आहे. त्यांच्या शेतातच ते फिरत होते रातभर. घराचा रस्ता दिसला नाही त्यांना असा. म्हणजे सकाळपर्यंत फिरत होते का? हो, सकाळपर्यंत फिरत होते. पहाटे बस जरा 5:30ला जरा उजडायला लागलं ना, मग नंतर ते घरी आले. मग त्यांना दुसरा काही त्रास झाला असं चकव्यात बसल्यावर का? नाही, नुसतं ते रस्ता दिसत नव्हता, तिथल्या तिथंच फिरायचे. असं त्रास वगैरे ते भेले नाही. भेले असते तर ती त्रास झाला असता त्यांना, थंडी ताप येणं किंवा काय. पण ते त्यांना वाटायचं काहीतरी रस्ता आलाय की तिथंच जायचे वाटतं. असं पिशाच्या बाजू ते त्यांचं ते हेच असतंय ना, म्हणजे अमावस्या पौर्णिमा किंवा मशाल, म्हणजे त्यांना चकवा लागला होता त्यांना. बरोबर. आता मग काय प्रॉब्लेम तिथं नाही का? त्या जागेवरतीच काय स्पेशल असा प्रॉब्लेम आहे? मग ते मशानभूमी जवळ आहे ना, ते तिथून थोडीफार जवळ आहे. मग मशानभूमीत असतेच ना, कधी कुणाच्या जे म्हातारे वगैरे त्यांचाच आत्मा वरती जातो ना, जे असे मेलेत अर्ध्यावरती मेलेले त्यांचा आत्मा खालीच राहतो ना, असं नाही का थोडंफार. त्या आत्म्यांची शांती तृप्ती मिळण्यासाठी ते म्हणजे थोडंफार असतंय त्यांचं. बर, मग हे तुमचे 2 किस्से होते. अजून काही आपल्यासोबत? हो, माझ्या मुलासोबतच घडला होता. काय घडलं होतं? माझा मुलगा लहानपणी आजारीच होता ना, त्याला भरपूर दवाखाने केले. माझी मुलगी मोठी आहे, त्याच्या पाठीवर झालाय तो. त्या दवाखाने केले भरपूर, आणि तो असा झोपीतच एकदमच दचकून उठायचा, रडायचा. मी असं म्हणायची 2-3 तास रडायचा. त्याला समजवलं तरी कळत नव्हतं, घेतलं तरी कळत नव्हतं असं त्याला. मग ती मी रागा त्याला मारायची लहानपणी. तो किती 1-1.5 महिन्याचा असेल. तो भरपूर आजारपणात वाचलाय तो. मग त्याच्यामुळं पण मला हे वाटायचं. मग ती एकटी असल्यामुळं, तिचे पप्पा जरा बाहेर असायचे, एकटी असल्यामुळं मी त्याला घाबरून भीतीने मारून द्यायची. पण तो काय राहत नव्हता, लगेच दचकून असा रडायचंच, एकदम रडायचं. मग मी माझ्या माहेरी बघितलं, ब्राह्मण आहे ते. त्यांनी मग सांगितलं, म्हटलं हा मुलगा रडतोय असं असं. मग त्यांनी ते नावावर बघितलं. पण ते मग आम्ही जी जागा म्हणजे राहतोय, मग त्यांनी काढून दिलं की तुमच्या जागेत असं असं थोडाफार दोष आहे, म्हणजे पेशाचे म्हणजे थोडंफार आहे बाजू. मग आम्ही राहतोय तिथं, आमचं दुकान आहे, म्हणजे पहिलं दुकान आहे त्याच्या पप्पाचं होतं किराणा मालाचं. आता दिरांनी ते इलेक्ट्रिक टाकलंय. तिथं मोठा आड होता, आड. ते मग आम्ही जागा घेतल्यावर त्यांनी ते आड बुजवून वगैरे दिला. मग त्या आडात जे आम्ही जागा घेतली त्यांच्या मालकाचा मुलगा म्हणजे त्या आडात पडून वारला होता. मग ते त्याचं भूत त्याला त्रास देत होतं? हो, ती पिशाचे. मग त्यांनी ते सांगितलं, आपण 10व्याचं पिंड कसं करतो, सगळं ते सातू काळ तीळ ते सगळं ते मला वरती टेरेसवर करायला लावलं होतं त्याचं. बरोबर. मग तो परत तेव्हा केल्यापासून फरकच पडला. मग काय म्हणजे त्याला काही झालंच नाही परत, नंतर तो रडलाच नाही कसला.
म्हणजे आता परत काय त्रास नाही? नाही नाही. तेच काही इच्छा पूर्ण झालेली नसेल? हो नसेल म्हणजे ते काहीतरी असेल त्यांचं, मग तो काय रडलाच नाही परत. तो किती 1.5 महिन्याचा तर होता. 3-4 महिन्यापर्यंत मी करून टाकलं, पण 2 महिन्यालाही त्रास झाला ती रडायचा त्याला. तर मग आता काय सगळे तिघ जण पण ठीक आहे म्हणजे ते? हो ठीक आहे. तर ह्याच्या व्यतिरिक्त अजून आपल्याकडे काय हॉरर स्टोरी? नाही ह्याच्या व्यतिरिक्त नाही आहे. ते माझ्या जीवनात घडलेली मी रिअल बघितलेले एवढ्या स्टोरी आहेत 2-3. असतंय असं म्हणजे माणसाला अशी खात्री पटत नाही की काय नसतं भूत वगैरे असं. जे आपल्याला जेव्हा कळतं तेव्हाच हे होतं म्हणजे पटतं. पटतं. माझ्या तर जीवनात झालंय त्यामुळे पटलंय आहे. तर मग मंडळी हे होते 3 किस्से जे आपल्या अकलूजवरून आलेल्या मॅडम सोबत घडले होते. तर जर तुम्हाला सुद्धा या सीटवर बसून तुमच्या सोबत किंवा तुमच्या रिलेटिव्ह सोबत जे पण हॉरर किस्से घडलेत ते जर शेअर करायचे असतील तर स्क्रीनवरती एक ईमेल आयडी आणि फोन नंबर दिसत असेल, त्याच्यावरती तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. आपली स्टोरी आम्हाला रेकॉर्ड करून पाठवा, ती मी माझ्या आवाजामध्ये सांगेल किंवा तुम्ही येऊन सुद्धा आमच्यासोबत बसून शेअर करू शकता. तर या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि असंच आम्हाला सपोर्ट करत राहा. धन्यवाद.